नमस्कार. मी सौ आशा मदन तेलंगे, ठाणे मनपा शाळा क्रमांक 130 काजूवाडी या शाळेमध्ये कार्यरत आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे व्हर्च्युअल क्लासरूम ऑनलाईन शिक्षण आयोजित केलं जातं. तर मी आज इयत्ता 8वीचा विषय इतिहास मधील मी आज हा घटक घेणार आहे. तो आहे असहकार चळवळ. मी त्याचा एक भाग घेतलेला आहे. आता त्याचा मी दुसरा भाग चालू करणार आहे. तर आज आपण यामध्ये पाहणार आहोत अ, असहकार चळवळ. याच्यामध्ये आपण प्रथम बघतोय खिलाफत चळवळ. प्रथम बघणार आहोत खिलाफत चळवळ, त्यानंतर असहकार चळवळ, असहकार चळवळीची वाटचाल, स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन, नेहरू अहवाल आणि पूर्ण स्वराज्याची मागणी. तर यामध्ये आता आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं की जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं आणि त्याच्यामध्ये रोलेट कायद्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं होतं. आणि यामध्ये तुम्हाला मग सांगितलं मी की पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जे जालियनवाला बाग आहे त्या ठिकाणी सभाबंदीचे आदेश देऊनही मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1600 फैरी झाडल्या आणि त्यामध्ये 400 जण हे जखमी झालेले होते. तर त्यावेळेचा पंजाबचा जो हे मायकल ओडवायर जो होता, हा जनरल होता, त्याला जबाबदार धरून रवींद्र टागोर यांनी त्यांचा जो सर हा किताब होता, हा किताब नाराज होऊन त्यांनी त्या परत केलेला होता. तर याच्यामध्ये याचा पडसाद म्हणून, या रोलेट ऍक्टचा पडसाद म्हणून काय काय घटना घडल्या होत्या ते पण आपण आता जरा थोडंसं पाहूया. तर या हत्याकांडाच्या निषेधार्थ नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर जे होते, त्यांनी ब्रिटिशांना जी मानाची एक पदवी दिली होती, किताब दिला होता, सर ही पदवी आहे, ती त्यांनी परत केली. दुसरं म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाचा जो देशभरातच नव्हे तर जगभर हा तीव्र निषेध केला गेला आणि त्याच्या प्रतिक्रिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमटल्या. त्याचबरोबर या सुमारास भारतातील मुस्लिमांनी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध खिलाफत चळवळ सुरू केली आणि या चळवळीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. तर जनतेमध्ये ब्रिटिशांविरुद्ध संतप्त भावना वाढीस लागल्याचे पाहून गांधीजींनी जनमत संघटित करून असहकार राष्ट्रीय चळवळ जी आहे ती राष्ट्रीय पातळीवर सुरुवात केली आणि देशभरातील लाखो लोक याच्यामध्ये आले आणि अल्पावधीतच ती देशव्यापी सुद्धा बनली. तर आता ह्या ब्रिटिश साम्राज्यापर्यंत मर्यादित स्वातंत्र्य नको, तर संपूर्णच आपल्याला स्वातंत्र्य हवंय आणि ही गांधीजींची धारणा आता पक्की झाली आणि त्या पद्धतीने त्यांनी ही मागणी सतत पुढे पुढे नेली आणि एक प्रकारे ही चळवळ आता भारतीय ब्रिटिश सत्तेच्या अखेरची चळवळ अशी सुरुवात झाली. तर आता याच्यामधली जी आपण पहिली जी आहे ती खिलाफत चळवळ आपण आता पाहणार आहोत. तुम्ही इथे बघतच आहात की खिलाफत चळवळीमध्ये हा जो तुर्कस्तानचा जो खलिफा आहे, राजा आहे, तर सुलतान त्याला म्हणतात. तर तुर्कस्तानचा हा जो सुलतान आहे त्याला मुस्लिमांचा तो खलिफा होता. खलिफा म्हणजे काय, धर्मगुरू. तर हा जो धर्मगुरू आहे खलिफांचा, तर त्याने ब्रिटिशांविरुद्ध पहिल्या महायुद्धामध्ये साथ दिली होती. पण इंग्रजांनी काय केलं, त्यांना सांगितलं की तुम्हाला मी याला म्हणजे सुलतानाला सांगितलं की जे सगळीकडचे जे आहेत देशभरातले किंवा भारतातले जे मुस्लिम आहेत त्यांची तुम्हाला मी साथ मिळवून देतो. पण जेव्हा जसं युद्ध संपलं तसं ब्रिटिश सरकार हे सगळं विसरून गेलं आणि याच्यावरती तुर्कस्तानच्या या खलिफावरती, सुलतानावरती अन्याय झाला आणि ह्या अन्यायाची जी चीड आहे ही देशभरातल्या सगळ्या मुस्लिमांना आली आणि सर्व मुस्लिमांनी या सुलतानाला साथ द्यायचं ठरवलं, कारण तो त्यांचा धर्मगुरू होता आणि त्या निमित्ताने ही जी मुस्लिमांची चळवळ सुरू झाली त्यालाच खिलाफत चळवळ असं म्हणतात. आणि
ह्या खिलाफत चळवळीमध्ये गांधीजींनी सुद्धा मग ठरवलं की ही जी मुस्लिमांना आपण जर हाताशी धरलं किंवा आपणही जर याच्यामध्ये जर सुलतानाला जर आपण मदत करून मुस्लिमांची जर साथ दिली तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ह्या चळवळीचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तर त्यासाठी त्यांनी मग अजून एक हत्यार उगारलं आणि ते म्हणजे असहकार चळवळ. असहकार म्हणजे कोणालाही म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, आपल्यावरती ब्रिटिश सरकारचं राज्य होतं. मग ह्या ब्रिटिश सरकारला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही, म्हणून ते असहकार. मग असहकार चळवळीमध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या? तर इंग्रजांना कोणतंही सहकार्य जर केलं नाही तर इंग्रज सरकार कोसळेल आणि म्हणून सरकारला काही सहकार्य, बघा एखाद्याला प्रत्येक गोष्ट आपण जी काम करत असतो ती प्रत्येक गोष्ट एकमेकांना सहकार्य केल्यानेच होत असते आणि त्यामुळेच ते एखादं जे काम आहे ते पुढे पुढे जात असतं. जर मग इंग्रज आपल्या देशावरती राज्य करतायत आणि ते आपलं कुठल्याही पद्धतीने ऐकत नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य देत नाही, मग हळूहळू त्यांचे जे काही मजबूत असे ज्या काही आपण म्हणतो ना स्तर किंवा खांब आहेत, की जनता आहे, ती राज्य करणं म्हणजे ते जनतेवरच करणं, मग जनतेलाच आपण त्यांच्या विरुद्ध करूया. मग त्यातला हा एक पहिला त्यांचा हे होता, आपण असं म्हणूया हत्यार होतं. तर त्यापैकी पहिलं हत्यार त्यांनी काय उगारलं असहकारामधलं, ते म्हणजे बहिष्कार. तर त्यांनी ह्याच्यामध्ये कुठला बहिष्कार टाकला? तर शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू आणि सरकारी शाळा याच्यावर त्यांनी आधी पहिला, म्हणजे जे जे ब्रिटिश सरकारचं आहे शासकीय कार्यालय म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिस होते त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार करायचा नाही. त्यांचे कोर्ट होते तिथे कुठलेही न्यायनिवाडे करायचे नाहीत. त्यांनी आणलेल्या ज्या परदेशी वस्तू होत्या त्या कुठल्याही आपण वापरायच्या नाहीत आणि त्यांच्या सरकारी शाळांमध्ये आपली मुलं घालायची नाहीत असं त्यांनी ठरवलं. त्याचबरोबर त्यांनी काय केलं की जे आपले लोक होते त्यांनी काय केलं की ब्रिटिश सरकारने दिलेल्या ज्या ज्या पदव्या होत्या, मान सन्मान होते, अधिकार पद होती, त्याचा त्यांनी त्याग केला. म्हणजे याचा पडसाद असा उमटला की लोकांनी हळूहळू गांधीजींना यामध्ये प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. ते म्हणजे त्यांनी ज्या ज्या मानाच्या पदव्या दिल्या होत्या त्या त्यांनी पहिल्या परत केल्या. त्यानंतर त्यांनी सरकारी जे समारंभ असायचे त्या समारंभांवर जाण्यास बहिष्कार घातला. दुसरं म्हणजे त्यांनी काय केलं, स्वदेशी मालाचा स्वीकार करायला सुरुवात केली. म्हणजे परदेशी माल जो येत होता तर तो माल त्यांनी स्वीकारायला किंवा खरेदी करायला त्यांनी नकार दिला. दुसरं म्हणजे कायदे मंडळाचे जे निवडणुका होत होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्यावरही बहिष्कार घातला, म्हणजे त्याला त्यांनी पाठिंबा दिलाच नाही. सरकारी शाळा, महाविद्यालय, कार्यालय जे होते ते सगळे त्यांनी जाण्यास बंदी केली तिथे आणि कुणीही तिथे न गेल्यामुळे त्याच्यावर तो बहिष्कार एक प्रकारे टाकला गेला. दुसरी गोष्ट, हिंदी माणसाने कुठल्याही नोकरीसाठी, सरकारी जे नोकऱ्या आहेत त्याच्यासाठी जायचं नाही असंही ठरवलं गेलं. त्याचबरोबर सरकारी न्यायालयामध्ये बहिष्कार घालून लोकांनी कुठल्याही कोर्टामध्ये न्यायनिवाडी करण्यासाठी जायचं नाही आणि ह्या अशा पद्धतीने साम्राज्य अंतर्गत स्वराज्य हे ध्येय राष्ट्रसभेने ठरवून सनदशीररित्या मार्गाचा त्याग करून सविनय आणि अहिंसक मार्गाचा अवलंब राष्ट्रसभेने केला आणि सर्व सूत्र गांधीजींच्या त्यामुळे हाती आली. दुसरी गोष्ट, त्यावेळचा जो राजा होता प्रिन्स ऑफ वेल्स, त्याचं स्वागत 1921 मध्ये आपल्या देशामध्ये झालं. तर ह्या लोकांनी काय केलं, पूर्ण देशभर असहकारच हे केलेला होता, पाळलेला होता. त्यामुळे त्यांनी त्या वेळेला सगळे रस्ते बंद, सगळी दुकानं बंद, सगळ्यांची घरदारं बंद असं करून निषेध व्यक्त केला. म्हणजे की आम्ही आता तुमच्या सोबत नाही हे त्या इंग्लंडच्या राजाला दाखवून दिलं, त्या राजकुमारला त्यांनी दाखवून दिलं. तसंच उत्तर प्रदेशामधील गोरखपूर या ठिकाणी चौरी चौरा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पण 1922 मध्ये त्यांनी एका मिरवणुकीवरती गोळीबार केला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी काय केलं,
त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यामध्ये अनेक पोलीस मारले गेले. त्यामुळे गांधीजींनी ठरवलं की ही जी असहकार चळवळ आहे हिचं प्रमाण आता थोडंसं आपण कमी करायला पाहिजे. आणि मग 1922 मध्ये गांधीजींना अटकही करण्यात आली, कारण त्यांनी यंग इंडियामध्ये 2 लेख लिहिले होते आणि त्यांच्यावरती त्या लेख लिहिल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप लावून त्यांना ती अटक करण्यात आली. आणि ही ज्या वेळेला ही अटक केली गेली त्यावेळेला त्यांची तब्येत बिघडली आणि नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. तर अशा पद्धतीने ही जी चळवळीची वाटचाल आहे ही कशी झाली ते पण आपण आता परत एकदा जरा त्याच्या बघूया. तर यामधलं विधायक कार्य काय होतं, या चळवळीचं महत्वाचं उद्दिष्ट काय होतं? तर यांनी ही जी चळवळ सुरू केली याच्यामध्ये नकारात्मक स्वरूपाची जी कामं आहेत ती कोणीच म्हणजे आपण ती राबवली गेली. त्यानंतर विधायक कार्यक्रमामध्ये स्वदेशीचा पुढाकार केला गेला, उद्योगधंद्यांना उत्तेजन देणं हे ते सगळं बंद केलं गेलं आणि टिळकांच्या स्मरणार्थ 1 कोटी रुपयांचा स्वदेशी फंड गोळा केला गेला आणि अल्पावधीतच उद्दिष्टापेक्षा जास्त फंड कसा गोळा होईल आणि त्यासाठी 20 लाख चरखे सूत कताईसाठी, म्हणजे कारण काय स्वदेशीचा आता आपल्याला स्वीकार करायचा होता, मग स्वदेशी माल तयार करणं गरजेचं होतं आणि म्हणून मग 20 लाख सूत कताई करण्याचे जे चरखे असतात, म्हणजे पूर्वी बघा तर गांधीजींचा चरखा तुम्ही पाहिला असेल, तसे चरखे घेऊन लोकांना जागोजागी देशभर दिले गेले आणि त्याच्यावरती घरोघरी सूत कताई केली गेली. आणि प्रत्येक जण मग आता आपल्याच देशामध्ये कापड तयार होऊ लागल्यामुळे प्रत्येकाने आपलं हे कापड तयार करायला सुरुवात केली आणि ते वापरायला सुरुवात केली. आता ह्याची जे असहकार चळवळ आहे याची ही कारणे काय घडली बाबा, का असहकार यांना करावासा वाटला? तर पहिली गोष्ट म्हणजे रोलेट ऍक्ट हा जो कायदा होता आणि त्याची जुलूम एवढा होता की तो काळा कायदा म्हणून लोकांनी त्याला नाव दिलं होतं. आणि ह्या रोलेट कायद्याला विरोध करायचा होता आणि तो विरोध करण्यासाठी इंग्रजांना असहकार करणं गरजेचं होतं आणि म्हणून याची सुरुवात गांधीजींनी केलेली होती. तर यामध्ये मग गांधीजींना जेव्हा अटक केली तेव्हा गांधीजी खूप आजारी पडले आणि मग शेवटी इंग्रजांना त्यांना सोडून द्यावं लागलं. मग त्यामध्ये त्यांनी असहकारामध्ये मद्यपान बंदी वगैरे ह्या पण गोष्टी केल्या. तर अशा पद्धतीने एक राष्ट्रीय सभेची, या सगळ्या विधेयक कार्यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली आणि याच्यामध्ये चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आणि सरकारची अडवणूक करण्यासाठी हे दोघ जण, कायदे मंडळाची अडवणूक करण्यासाठी चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे दोघे जण मोठ्या संख्येने लोकांचा ताफा घेऊन त्याच्यामध्ये ते दाखल झाले होते. आणि त्यामुळे ही जी स्वराज्याच्या स्थापनेसाठी लोकांची मागणी धरू लागली आणि मग 1922ला या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. आणि या निवडणुकीमध्ये मध्यवर्ती आणि तांत्रिक कायदे मंडळावरती स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार आले. याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तुम्हाला मोतीलाल नेहरू होते, त्याचबरोबर नची केळकर सुद्धा होते, मदन मोहन मालवीय होते, लाला लजपत राय होते. आणि देशामध्ये जेव्हा जेव्हा ही जी चळवळ अशा पद्धतीने ज्या वेळेला सुरुवात झाली तसं ह्या कायदे मंडळामध्ये इंग्रजांनी याला प्रखर विरोध करायला सुरुवात केली की असं तुम्ही करू शकत नाही. मग भारतीयांनी गोलमेज परिषद झाली पाहिजे अशी मागणी केली आणि मग त्यावेळेला एक राजकीय कैद्यांना मुक्त करावं, भारतीयाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या वेळेला ही गोलमेज परिषद आयोजित केली गेली त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले की भारतीय जे कैदी आहेत त्या कैद्यांना तुम्ही सोडवा, त्याचबरोबर काही विधिमंडळामध्ये आमच्यासाठी काही ठराव तुम्ही मंजूर करा, अशा पद्धतीने तुम्ही काही ठराव याच्यामध्ये मांडले गेले. तर सरकारची अडवणूक करण्यासाठी ह्या स्वराज्य पक्षाची स्थापना 1922 मध्ये केली आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक निवडून उमेदवार आले आणि त्यांनी इंग्रज सरकारच्या धोरणांना खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला. परंतु सरकारने स्वराज्य पक्षाच्या प्रतिनिधींचे सर्व
जे ठराव होते ते फेटाळून लावले. त्यांनी कुठलीही गोष्ट त्यांची मान्य केली नाही. आता याच्यानंतर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या कायद्याने दिलेल्या सुधारणा होत्या. त्या सुधारणा आपल्या भारत सरकारला अमान्य होत्या, असमाधानकारक होत्या. कारण त्याच्यामध्ये अतिशय अशा जाचक गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि त्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष पसरलेला होता. आणि या पार्श्वभूमीवर 1927 मध्ये सर जॉन सायमर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केलं गेलं आणि या सदस्यीय कमिशन मध्ये 7 जणांची सदस्यीय याच्यामध्ये कमिटी नेमण्यात आली, कमिशन नेमण्यात आलं. 7 जण होते पण त्याच्यामध्ये एकही भारतीय नव्हता. आणि म्हणून मग यासाठी आंदोलन केलं गेलं की आमचाही याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये या आंदोलनामध्ये सगळ्या भारतीय सहभागी झाले आणि याचं नेतृत्व लाला लजपतराय यांनी केलं होतं. आणि लाला लजपतराय ज्या वेळेला ह्याचे सभा भरवल्या गेल्या, मोर्चे निघाले, त्यावेळेचा जो सॉन्डर्स म्हणून जो साहेब होता त्याने यांच्या लाला लजपतरायांच्या छातीवरती लाठी हल्ला केला. त्यांच्या छातीला मोठ्या प्रमाणात इजा झाली आणि ते आजारी पडले आणि त्याच्यातच त्यांचं निधन झालं. आणि याचा ज्या वेळेला ते आजारी होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं, इंग्रजांना असं सांगितलं की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. ब्रिटिशांनी बघा काय सांगितलं, जसं तुम्ही एक एक आमच्यासारखी शवपेटी तयार कराल त्याच्यावरती शवपेटी जशी बंद करण्यासाठी जेवढे खिळे ठोकले जातील त्या प्रत्येक शवपेटीप्रमाणे तुमचं आता साम्राज्य काय होत जाणार आहे, खालसा होत जाणार आहे, आता कमी कमी होत जाणार आहे. तर याच्यानंतर नेहरूंनी भारतातले नेते आता एक मताने असे ठरवायला लागले की आता आपली राज्यघटना असायला पाहिजे. कारण याच्या आधी ह्याने भारत मंत्री जो आपला होता तो बर्कनहेड याने सांगितलं की अरे तुम्ही भारताची राज्यघटना करूच शकत नाही. आणि ह्याची चीड पंडित जवाहरलाल नेहरूंना आली आणि मग त्यांनी काय केलं, आपली राज्यघटना तयार करण्याचं ठरवलं आणि ते त्यांनी आव्हान स्वीकारलं. आणि मगाशी जवाहरलाल नेहरू म्हणाले, पंडित मोतीलाल नेहरू यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी राज्यघटना तयार केली. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की भारतामध्ये सर्व भारतीय नेते एकमेकाने एक मताने राज्यघटना तयार करू शकत नाही असं जेव्हा तो म्हणतोय तर आपण या वेळेला एकत्रित आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने मग त्यांनी लोकांना एकत्रित घेऊन अहवाल तयार केला. त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारतामध्ये वसाहतीमध्ये स्वराज्य स्थापन करावं, त्याचबरोबर एक म्हणजे स्वराज्य स्थापन झालं पाहिजे, दुसरं म्हणजे प्रौढ मतदान पद्धती झाली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारतीयांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर भाषावार प्रांत रचना सुद्धा आपण करायला पाहिजे. आणि हा जो सगळा अहवाल आहे या अहवालाला नेहरू अहवाल असं म्हणतात. आता याच्यामध्ये 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल हा स्वीकारलाच नाही. त्यांना ते मान्यच नव्हतं ना, आपल्या ब्रिटिश सरकारला मान्य नव्हतं की तुम्ही असं काहीतरी आमच्या विरुद्ध करताय. मग नेहरू अहवाल म्हणजे ही पूर्ण स्वराज्याची मागणी होती आणि तो त्यांना मान्य नव्हता की आम्ही हे तुमच्यासाठी करणार नाही. आणि त्यासाठी 1929च्या डिसेंबर मध्ये लाहोरचं अधिवेशन भरलं आणि त्यामध्ये आता मात्र थोडंसं आम्हाला राज्य नाही तर आम्हाला पूर्ण स्वराज्यच पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. ठराव हा मंजूर करण्यात आल्याने हळूहळू संपूर्ण स्वातंत्र्याची जी मागणी आहे त्याचा आता जोर धरू लागला होता.
आणि अशा पद्धतीने पूर्ण वसाहतीचे आपलं स्वराज्य तयार व्हावं यासाठी लोकांची आता धडपड चालू झाली आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली चालू झाल्या आणि यामध्ये अनेक तरुण नेते आले आणि ह्या तरुण गटाचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं आणि या गटाच्या प्रभावामुळे हा जो लाहोरमध्ये जो हा ठराव झाला, हा ठराव एकमताने त्यामुळे मंजूर करण्यात आला की आता आपल्याला स्वराज्य हे निर्माण करायलाच पाहिजे आणि या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य हा जो उद्दिष्ट होता या उद्दिष्टांचा स्वीकार करून एक संपूर्ण म्हणजे थोडं थोडकं आम्हाला स्वराज्य नको तर एक संपूर्ण स्वराज्य हीच आता आमची केवळ एक आणि एक ही मागणी राहील आणि ही सर्वानुमते सर्वांची ही एकच इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आता आम्ही यापुढे काम करणार आहोत. तर अशा पद्धतीने 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावरती पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा फडकवला आणि 26 जानेवारी हा दिवस त्यावेळेला स्वातंत्र्य दिन म्हणून त्यावेळेला ठरवला गेला की आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन हा 26 जानेवारी आहे. का ठरवला गेला? कारण त्या दिवशी 26 जानेवारी 1929 या दिवशी रावी नदीच्या काठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी झेंडा फडकवला. आपल्या देशाचा तिरंगा जो झेंडा तुम्हाला माहित आहे तो फडकवला आणि तेव्हा ठरवलं गेलं की 26 जानेवारी ही आपली स्वातंत्र्य दिनाचा हा आपला दिवस असणार आहे आणि ब्रिटिश सत्तेपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्याचा हा जो लढा आहे हा आपल्याला खूप काय असं आपण म्हणूया की खूप तीव्रतेने आपल्याला आता करण्याची गरज आहे आणि यासाठी तुम्हा सर्व भारतीयांची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत लागणार आहे आणि अशा पद्धतीने तेव्हापासून एक अशी प्रतिज्ञा केली गेली की 26 जानेवारी 1930 हा देशभर आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करावा आणि त्यामुळे तेव्हापासून लोकांना असं जरा वाटायला लागलं आता आपला देश आपल्याकडे स्वातंत्र्य आपल्याकडे आता आपलं मिळणार आहे. म्हणजे कसं असतं एक आपल्या इच्छेप्रमाणे जेव्हा आपल्या काही गोष्टी घडत जातात त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटतात. तर भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची जी बीज आहेत ती ह्या अशा वेगवेगळ्या चळवळींनी रुजवली गेली आणि त्यामधून हा जो आपल्या भारताच्या ज्या देशाला स्वातंत्र्य आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या ज्या काही लोकांच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या तर साहजिकच आपल्या सगळ्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी हेरल्या होत्या आणि त्यांनाही वाटत होतं की आपला हा जो देश आहे हा अखंड आपल्या हातामध्ये यावा, त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळावं आणि सर्व आपल्या देशातली जी जनता आहे ती खूप सुखी आणि आनंदी व्हावी आणि लवकरात लवकर इंग्रजांपासून आपल्याला सुटका मिळावी, त्यांचा पिच्छा सुटावा आणि आपला देश हा स्वतंत्र झालेला आपल्याला सर्वांना बघायला मिळावा आणि यासाठी प्रत्येकाने अगदी जीवाचं बलिदान करून प्रयत्न केले आणि शेवटी आपल्याला स्वातंत्र्य हे मिळालेच. अशा पद्धतीने याच्या पुढचा जो याच्या खाली जो धड्याच्या खाली जो काही याचा भाग आहे उजळणीचा स्वाध्यायचा भाग तो तुम्ही करायचा आहे, धडा वाचायचा आहे. धन्यवाद.